नमस्कार, मी संदीप देसाई बुलेटिनची सुरुवात करणार आहोत यावेळच्या दोन महत्त्वाच्या बातम्यांनी। पहिली बातमी आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भातली। लोकसभा निवडणूक 10 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5 किंवा 6 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा सुद्धा होण्याची शक्यता आहे। तर दुसरी बातमी आहे मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळाची। प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मार्च काढण्यात आलाय। मुंबईच्या दिशेने निघालेल्या या मार्चमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी आणि शेतकरी सहभागी झालेले आहेत। यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। लोकसभा निवडणूक 10 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5 किंवा 6 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात मनुष्यबळ आणि सुरक्षा एजन्सीच्या बैठकींचं सत्र सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय कुठेतरी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकांचं सत्र सुरू आहे। 10 टप्प्यात निवडणूक होणार असल्याचं कळतंय, काय सांगाल या सगळ्याबद्दल? बरोबर आहे। खास करून मी सध्या निवडणूक आयोगामध्ये आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या इमारती बाहेर मी उभा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर जी आम्हाला माहिती मिळाली आहे त्यामध्ये साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होईल आणि ज्या पद्धतीनं एप्रिल आणि मेच्या दरम्यान ही निवडणूक होईल अशी ही माहिती प्राप्त झाली आहे। सोबतच ही माहिती मिळते की 10 टप्प्यांमध्ये निवडणुका होईल, कारण की ज्या पद्धतीनं 2014 मध्ये 9 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या त्या धर्तीवरती 10 टप्प्यामध्ये निवडणूक होईल आणि सोबतच काही राज्यांच्या विधानसभांची देखील निवडणूक यावेळेस सार्वत्रिक निवडणुकीच्या सोबत होण्याची शक्यता आहे। सोबतच यापूर्वी जर बघितलं आपण गेल्या आठवड्यात असो की या आठवड्यात देखील असो अनेक बैठकी या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या इमारतीमध्ये सुरू आहेत। सुरक्षा एजन्सीची बैठक सुरू झालेली आहे। मनुष्यबळ कसं किती लावावं आणि कुठे कुठे लावावं या संदर्भात संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे, प्रेझेंटेशन झालेले आहे, विविध राज्यांसोबत बैठकी झालेल्या आहे आणि सोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाने ही जी तयारी आहे सार्वत्रिक निवडणुकीची ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की आगामी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही घोषणा होईल। स्टुडिओ अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। त्यानंतर बघूया पुढची बातमी। नाशिकमधून शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। सरकारी प्रस्ताव तयार आहे। आंदोलक नेत्यांनी मोर्चा पुढे गाडीत बैठक सुरू करण्यात आलेली आहे। डॉक्टर अशोक ढवळे आणि आमदार JP गावित सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि यामध्ये आता पुढची रणनीती ठरवण्यात येते। लवकरच चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे। गिरीश महाजन यांच्यासोबत जयकुमार रावळ ही मुंबईच्या दिशेने निघालेत। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी सहभागी झालेत। मोर्चेकऱ्यांशी वाटाघाटी करण्यासाठी महाजन यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही। आपण बघतोय आंदोलक नेत्यांची मोर्चाच्या पुढे असलेल्या गाडीत चर्चा सुरू झालेली आहे। मोर्चानं नाशिकमधून मुंबईच्या दिशेने कूच केलेली आहे। गिरीश महाजन यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आणि लेखी आश्वासन न मिळाल्यानंतर मोर्चा पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय मोर्चा हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने कूच करताय। संदीप, नक्कीच आपण बघतोय की ज्या प्रकारे हा सगळा मोर्चा निघाला आहे, हे सगळे महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातले हे सगळे शेतकरी कष्टकरी हे सगळे मुंबईकडे निघालेले आहेत। प्रत्येकाला अपेक्षा आहेत। आणखीन काय सांगाल ताई, का बरं मोर्चात? पालाटा भेटले पाहिजे आम्हाला, आम्ही एवढे पाय पाय जातो लांब। आता ढवळे साहेब आणखीन गावित दादा यांची चर्चा सुरू आहे, प्रस्ताव आलाय सरकारकडनं, काय सांगाल? काय सांगाल आता आम्ही फक्त येऊन काय त्याचा पुतळा मिळावा आणि आमचं रेशन कार्डाचं तांदळाचं हे सगळं वकील व्हावं म्हणजे अनेक छोटे छोटे काम आहे। खरं तर सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी मदत करायला पाहिजे, करत नाही का? नाही काही ते काय शाश्वती देत नाही, देतो म्हणून सांगतात, आपलीच भूमिका पूर्ण करतात। शेतकऱ्याच्या बाजूने काही देखील बोलत नाही। म्हणजे सरकार खरं तर अनेक निर्णय घेतं पण सरकारी अधिकारी कर्मचारी ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचवतच नाही, असाही आरोप आहे। शेतकऱ्याचा अनुदान महामार्गाच्या ह्याचं व्यवस्थित देण्यात येत नाही, त्याचं सर्व हे करून शेतकऱ्यांना देण्यात यावं अशीच आमची अपेक्षा आहे। नक्कीच आता खरं तर चर्चा सुरू झालेली आहे। भाऊ, काय सांगशील? आमची अशी मागणी आहे का आमचे जे फॉरेस्ट प्लॉट आहे ते लय दिवसापूर्वी म्हणजे 35 वर्षापासून आमची जी मागणी आहे ती आमची मागणी आतापर्यंत सरकारने केली नाही। परत रेशन कार्डाचा जो आमचा प्रश्न आहे हा सुद्धा सरकारने सोडवलेला नाही, आजपर्यंत त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही। तर आता ते तरी सरकारने लक्षात घ्यावी आणि आमची
मागण्या पूर्ण करा. मागण्या पूर्ण करा. आपण बघतोय की संदीप हे सगळे शेतकरी निघालेले आहेत थेट मुंबईला. खरं तर कालच निघणार होते पण एक दिवसाचा उशीर झाला. प्रत्येकाची मागणी हीच आहे की आम्हाला दिलासा मिळावा. नेमकं काय होतं या चर्चेतनं निष्पन्न तेही बघणं महत्वाचं ठरणार आहे. पण हे लाल वादळ जे नाशिकमध्ये घोंगावत होतं ते आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेलं आहे. वाडी वरेला यांचा पहिला मुक्काम आहे. आणखीन पहिला मुक्काम झाल्यानंतर हे त्यानंतर पुढची रणनीती ठरतील. एक 8 ते 10 किलोमीटर अंतरावर वाडीवरे गाव आहे आणि या वाडीवरे गावाजवळ हे आणि आपण बघतोय की मोठा अथांग जनसागर आपण म्हणतोय की आदिवासी शेतकरी, पाड्यांमधले शेतकरी, जव्हार, मोखाडा, चांदवड, सटाणा, कळवण याचबरोबर राज्यातला सोलापूर वेगळ्या भागात हे सगळे आलेले आहेत. प्रत्येकाची नजर आहे सरकारकडनं आलेला प्रस्ताव आणखीन त्यावर होणाऱ्या चर्चेसाठी. संदीप. अगदी प्रशांत, कुठेतरी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शेतकऱ्यांनी आता मोर्चाला सुरुवात केलेली आहे. हे सगळं लाल वादळ आता मुंबईत येऊन धडकणार आहे. यानंतर दुसरी एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. शिवसेनेसोबतच्या युतीनंतर भाजपचा आता मिशन घटक पक्ष सुरू झालेला आहे. अडगळीत पडलेल्या घटक पक्षांना गोंजारण्याचा प्रयत्न आता भाजपनं सुरू केलाय. राज्यातील रिक्त महामंडळाच्या पदांवर नियुक्ती करण्यास राज्य सरकारनं आता सुरुवात केली आहे. रासपचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब दोडतवे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी आणि मेंढी विकास महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. लवकरच इतरही महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर होणार आहेत. अधिक माहिती घेऊयात. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघतोय निवडणुका जवळ येत आहेत आणि तसतशी महामंडळांवर आता नियुक्त्या सुद्धा व्हायला लागलेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आणि त्यानंतर इतर जे घटक पक्ष आहेत त्यांना खुश करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज्यात जी रिक्त महामंडळ आहेत त्याच्यावरच्या नियुक्त्या करायला आता राज्य सरकारने सुरुवात केलेली आहे. त्यातली पहिली नियुक्ती ही बाळासाहेब दोडतले यांची करण्यात आलेली आहे. बाळासाहेब दोडतले हे रासपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी आणि मेंढी विकास महामंडळ याच्यावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक एक करून आता सगळ्याच ह्या नियुक्त्या करण्यात येईल, कारण भारतीय जनता पक्षासाठी घटक पक्ष देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाचं मताधिक्य वाढवलेलं होतं, विधानसभेत देखील आणि लोकसभेत देखील. त्यामुळे शिवसेनेबरोबरच्या जागा वाटपाचा विषय आता मिटलेला असताना घटक पक्षांना आपल्यासोबत न्यायचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या नियुक्त्या करणं आहे आणि त्या नियुक्त्या करायची सुरुवात आता राज्य सरकारने केलेली आहे. अगदी धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बघूया पुढची बातमी. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आपटा एसटी मध्ये बॉम्ब सापडलाय. 3 किलो बॉम्ब पावडर, डेटोनेटर यापासून या आयडी बॉम्ब तयार करण्यात आला होता. बसच्या सीट खाली हा बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता. जर हा बॉम्ब फुटला असता तर संपूर्ण एसटी उडाली असती. वेळीच ही बाब लक्षात आल्यानं बॉम्ब निकामी करण्यात आला. कर्जत ते आपटा इथं जाणाऱ्या वस्तीच्या एसटी मध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. पनवेल तालुक्यात आपटा गावात, या आपटा गावात काल 11:30 वाजता या एस टी बसमध्ये एक बॉम्ब सापडला आहे. ही एस टी बस आहे ती कर्जतवरून आपटा येथे आली वस्तीला कंडक्टरने पाहिल्यानंतर एक वस्तू सापडली, एक पिशवी सफेद वस्तू सापडली. त्यात हे 3 किलोची पिशवी होती. त्यात IID आणि डिटोनेटर असं पावडर होतं. हे 3 किलोचं बॉम्ब होतं. ते कुणी ठेवलंय त्याचा तपास आता पोलीस करतात. या ठिकाणी 4:15 वाजता हा जो बॉम्ब होता हा निकामी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या आपट्या गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि रसायनी पोलीस स्टेशनमध्ये ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि हा जो ST आहे ह्या गावात या बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि जो हा बॉम्ब होता तो निकामी करण्यात आलेला आहे. तिथनं आता हटवलेला आहे. मोठ्या प्रमाणात इथे आपट्या गावात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि ह्याचा तपास आता रायगड पोलीस करतायत. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. आणि या सगळ्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चौकशी करणार असल्याचं म्हणलेलं आहे. बघूया पुढची बातमी. जैश ए मोहम्मदने यापेक्षाही मोठा आत्मघाती हल्ला करण्याची योजना आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. 16 ते 17 फेब्रुवारी दरम्यान जैश ए मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधल्या दहशतवाद्यांमध्ये संभाषण झालं असून त्या आधारेच गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिलाय. यानुसार जैशनं सुरक्षा दलाला अजून मोठं नुकसान पोहोचवण्यासाठी आणखी एका आत्मघाती हल्ल्याची योजना आखली आहे. जम्मू किंवा काश्मीरच्या बाहेर हा हल्ला केला जाऊ शकतो असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दर्शवला. नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला वादाचं गालबोट लागलंय.
या नाट्यसंमेलनाच्या आयोजनामध्ये नागपूर महानगर शाखेला डावललं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, आपण बघतोय की नागपूरमधल्या महानगर शाखेला वगळण्यात आलंय, डावलण्यात आलंय अशा प्रकारचा आरोप होतोय आणि कुठेतरी या सगळ्या संमेलनाला, नाट्य संमेलनाला पुन्हा एकदा गालबोट लागलाय असंच म्हणावं लागेल। या ठिकाणी सुरेश भट सभागृहामध्ये उद्यापासून नाट्यसंमेलन जे आहे ते सुरू होणार आहे आणि या ठिकाणी देशभरातून लोक जे आहेत ते उपस्थित झालेले आहे, रंगकर्मी आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी आतापासूनच दाखल व्हायला लागलेले आहेत। वाद जरी असला, सलीम शेख यांनी असं म्हटलं आहे की ज्या पद्धतीनं महानगर शाखा आहे वेगळी शाखा आहे आणि या वेगळी शाखा असल्यामुळे या शाखेला ही शाखा नागपूरात असताना सुद्धा विचारात घेण्यात आला आहे। सुरुवातीला या संदर्भात हा वाद तरी हा वाद कमी असला तरी या ठिकाणी तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि रंगकर्मी हे दुरून दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी फुगडी खेळून ते उत्साह साजरा करतात आणि आता तयारी सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत आवाज प्रवीण यांचा स्पष्ट पोहोचत नाहीत। पण नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला वादाचं गालबोट लागलंय। या नाट्य संमेलनाच्या आयोजनामध्ये नागपूरच्या महानगर शाखेला डावलल्याचा आरोप करण्यात येतोय। बघूया पुढची बातमी। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि घनसांगवी तालुक्यामध्ये काल रात्री अवकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय। भोकरदनमधील पारद, रेणुकाई, पिंपळगाव इथं 20 मिनिटं गारांचा वर्षाव झाला। या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं गहू, हरभऱ्याबरोबरच मोसंबीच्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय। आजपासून 12वीच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे। राज्यातले 14,91,306 विद्यार्थी यावर्षी 12वीची परीक्षा देत आहेत। राज्यभर एकूण 2,957 केंद्रांवर ही परीक्षा सुरू होतीये, तर परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलंय। परीक्षेदरम्यान बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत। राज्यभर विद्यार्थी जवळपास 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि मी औरंगाबादेतील एसबी महाविद्यालयाच्या सेंटरवर आहे। आपण बघतोय अगदी शिस्तीमध्ये जे आहेत या ठिकाणी परीक्षेला जात आहेत। मुलंही तेवढ्याच पद्धतीने मुलं आणि मुली त्यांच्यासोबतच पालकांचीही या ठिकाणी गर्दी झालेली आहे। आज परीक्षेचा पहिला दिवस आणि त्यातल्या त्यात 12वीचा पेपर म्हणजे थोडासा जो आहे ताणतणाव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे। मात्र विद्यार्थी पूर्णपणे तयारी करून आले आहेत अशा पद्धतीचा त्यांच्या चेहऱ्यावर भावही आहे। या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं जी आहे काय नवीन सूचना आहेत, सूचना देण्यात येत आहे। विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आतमध्ये नेता येणार नाही, बूट घालून जाता येणार नाही, सॉक्स घालून जाता येणार नाही, बॅग आतमध्ये नेता येणार नाही अशा पद्धतीच्या ज्या आहेत सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत। काही विद्यार्थ्यांकडून समजून घेऊया काय ताणतणाव आहे का आज इंग्रजीचा पेपर? बिलकुल नाही, इंग्लिशचाच पेपर आहे, टेन्शन काय घ्यायचं? काय टेन्शन नाही? बिलकुल नाही, पास नापास मला तर काही वाटत नाही कारण की इंग्लिशचाच पेपर आहे आज, त्यामुळे इंग्रजीच्या पेपरचं काही वाटत नाही। हा, त्यामुळे काही वाटत नाही जास्त। भीती वाटत? सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यंदा 12वीची परीक्षा देते। टेंभुर्णे इथल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रामध्ये रिंकू परीक्षा देते। तिला पाहण्यासाठी कायमच गर्दी होती आणि त्यामुळे परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी महाविद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।